श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, डोळे मिटून एकदा त्या काळाची कल्पना करा जेव्हा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण वादळ शांततेच्या मुखवटाखाली तुम्हाला वेढून टाकतं. 30 वर्षानंतर पुन्हा एकदा तो क्षणी काळ जो अनेकांच्या स्वप्नांना मातीत मिळवतो किंवा अनेकांना शून्यातून विश्व निर्माण करायला भाग पाडतो, तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकला आहे. ही केवळ एक ग्रहस्थिती नसून तुमच्या कर्माचा तो आरसा आहे, जो तुम्हाला अशा वळणावर आणून सोडणार आहे जिथे तुमची भीतीच तुमची सर्वात मोठी शत्रू ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, शनीची ही साडेसाती म्हणजे साक्षात मृत्यू किंवा विनाश नाही, तर ती एक अग्निपरीक्षा आहे जिच्या तापातून पार पडल्यावरच तुम्ही सोन्यासारखे चमकणार आहात. हा काळ तुमच्या आयुष्यातील ट्रेनिंग पिरियड आहे, जिथे शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माची उधारी वसूल करायला भाग पाडतील. 12व्या घरात विराजमान झालेला हा ग्रह तुम्हाला परदेशाच्या वाटा दाखवेल किंवा हॉस्पिटलच्या उंबरठ्यावरून खेचून नेईल. हे सर्वस्वी तुमच्या आतापर्यंतच्या कर्मावर अवलंबून आहे. मेष राशीच्या जातकांनो, सावध व्हा, कारण या साडेसातीचा पहिला टप्पा आता सुरू झाला आहे आणि 2027 मध्ये सुरू होणारा दुसरा टप्पा तुमच्या आयुष्याचा पाया हादरून टाकण्याची क्षमता ठेवतो. पण लक्षात ठेवा, जो या भीतीला जिंकतो त्याला शनी कधीच पाडू शकत नाही. तुमच्या नात्यामधील मुखवटे गळून पडतील, रात्रीची शांतता तुमच्या मनाचा संघर्ष वाढवेल आणि नियती तुम्हाला एका अशा सत्यासमोर उभं करेल ज्यापासून तुम्ही इतकी वर्ष पळत होता. सज्ज राहा, कारण हा काळ तुम्हाला एकतर महान बनवेल किंवा पूर्णपणे विसरून जायला लावेल. मेष राशीच्या जातकांनो, साडेसाती म्हणजे केवळ ग्रहाची हालचाल नसून ती तुमच्या जीवनातील कर्माचा हिशोब चुकता करण्याचा एक भयानक आणि रहस्यमय काळ आहे. जेव्हा शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या आधीच्या राशीत, तुमच्या राशीत आणि नंतरच्या राशीत अशा 3 राशीमधून 7.5 वर्ष 7.5 वर्ष प्रवास करतात, तेव्हा त्याला आपण साडेसाती म्हणतो. हा असा काळ असतो जिथे तुमचा अहंकार, तुमचा मोठेपणा आणि तुमच्या आयुष्यातील सर्व सुखदुःखाचे पदर एकाएकी विलग होऊ लागतात. प्रत्येक पाऊल टाकताना एक अनामिक भीती मनात घर करते, कारण या काळात शनिदेव तुम्हाला आरशासमोर उभे करून विचारतात की जे तू मागच्या काळात पेरले होतेस ते आता कापायची वेळ आली आहे, मग तो गोड असो वा कडवट. मेष राशीच्या जातकांनो, अनेकदा साडेसातीला लोक केवळ दुःखाचे किंवा विनाशाचे प्रतीक मानतात, पण खरी भीती यात दडलेली नाही, तर ती दडलेली आहे तुमच्या अज्ञानात. साडेसाती ही साक्षात मृत्यूची चाहूल नाही, तर ती एक अशी अग्निपरीक्षा आहे जिच्या तापातून पार पडल्यावरच तुम्ही एक नवीन आणि प्रगल्भ माणूस म्हणून जन्माला येता. हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक ट्रेनिंग पिरियड आहे, जो तुम्हाला जमिनीवर आणतो, तुमच्या खोट्या प्रतिमेला उद्ध्वस्त करतो आणि तुम्हाला स्वतःची खरी ओळख करून देतो. जो व्यक्ती या काळात धैर्याने उभा राहतो आणि कर्माच्या वाटेवर चालतो, त्याला शनिदेव अशा उंचीवर नेऊन ठेवतात जिथून खाली पडणे त्याला कधीही शक्य नसतं. मेष राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि रहस्यमय काळ सुरू झाला आहे, जिथे शनी महाराज तुमच्या राशीपासून 12व्या स्थानावर म्हणजे व्यय भावात विराजमान आहेत. 12वे स्थान हे केवळ खर्चाचे नाही, तर ते अज्ञात भीती, परदेश गमन आणि एकांतवासाचेही मानले जाते. या स्थितीमुळे तुमच्या मनाच्या कोपऱ्यात एक अनामिक धडधड निर्माण होते, जिथे तुम्हाला जाणवू लागले आहे की तुमच्या आसपासच्या गोष्टी आता तुमच्या नियंत्रणाबाहेर जात आहेत. तुम्ही जे साध्य करण्याचा प्रयत्न करता तिथेच तुम्हाला कोणत्या तरी अदृश्य अडथळ्याचा सामना करावा लागतोय, ज्यामुळे तुमची झोप आणि मानसिक शांतता दोन्ही आता पणाला लागली आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा पहिला टप्पा तुमच्यासाठी अशी एक वेदी आहे जिथे नियती तुमचे धैर्य तपासत आहे. जून 2027 मध्ये जेव्हा शनिदेव तुमच्या राशीत प्रवेश करतील, तेव्हा साडेसातीचा अधिक तीव्र आणि प्रखर दुसरा टप्पा सुरू होईल, जो तुमच्या जीवनाचा कणा हादरून टाकण्याची ताकद ठेवतो. पण लक्षात ठेवा, हा काळ केवळ संघर्षाचा नाही, तर तुमच्या आत्मपरीक्षणाचा आहे. तुम्हाला आता तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे खरे रूप आणि तुमच्या नात्यामधील खोलवर दडलेली सत्य समोर येताना दिसतील.
असतील जी पाहून तुमचा थरकाप उडू शकतो. या वादळाचा सामना करण्यासाठी आताच तुम्हाला तुमच्या कर्माची दिशा अत्यंत सतर्कतेने ठरवावी लागेल. अन्यथा ही 7.5 तुमच्या आयुष्यातील सुखाचा शेवट ठरू शकते. मेष राशीच्या जातकांनो, 7.5चा हा प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हे, तर तुमच्या आयुष्याचा एक असा अध्याय आहे जो तुम्हाला अज्ञात प्रदेशात खेचून नेतो. शनीचे 12व्या भावात असणे तुम्हाला अशा प्रवासाच्या वाटावर घेऊन जाईल जिथे तुम्हाला परदेशाच्या मोहिमा किंवा लांबचे प्रवास अनिवार्य ठरतील. परंतु सावध राहा, या प्रवासात तुम्हाला केवळ नवनवीन अनुभवच मिळणार नाहीत, तर तुमच्या पायदळी येणारी प्रत्येक मातीची ठणक तुमच्या कर्माची साक्ष देईल. हे प्रवास तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात किंवा हॉस्पिटलच्या उंबरठ्यापर्यंत थकावून सोडू शकतात. हे सर्वस्वी तुमच्या आताच्या मानसिक संयमावर आणि ध्येयावर अवलंबून आहे. मेष राशीच्या जातकांनो, करिअर आणि व्यापाराच्या क्षेत्रात हा काळ एक अशी खोल दरी आहे जिथून तुम्ही एकतर शिखरावर पोहोचाल किंवा खोल गर्तेत गडप व्हाल. जर तुम्ही कुंडली शनीच्या शुभ प्रवाहात असेल तर परदेशी कंपन्याशी जोडले जाणे, आयात निर्यात मोठा नफा मिळणे किंवा अकस्मात प्रमोशन होणे यासारख्या आश्चर्यकारक घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतात. मात्र जर तुमचे कर्म भ्रष्ट असेल आणि शनीचा प्रकोप वाढला तर तुमच्या व्यवसायात होणारा तोटा आणि नोकरीतील अनपेक्षित तणाव तुम्हाला पूर्णपणे खचवून टाकेल. या चक्रव्यूहात टिकून राहण्यासाठी तुम्हाला केवळ मेहनतीची नाही तर कर्माच्या शुद्धतेची गरज आहे. अन्यथा ही 7.5 तुमच्या व्यावसायिक स्वप्नाची राख करण्याची ताकद ठेवते. मेष राशीच्या जातकांना गुरुजी सांगतात की 7.5चा हा काळ तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या सीमेवर एक मोठा प्रहार करणार आहे, जिथे तुमची शांतता आता धगधगत्या निखाऱ्यासारखी अस्वस्थ झाली आहे. शनीची ही स्थिती केवळ शारीरिक व्याधीच नाही तर मानवी मनाच्या अशा गडद कोपऱ्यात शिराकाव करते जिथे तुम्हाला झोप न येणे, तणाव आणि भीतीचे सावट सतावत राहील. अचानक उद्भवणाऱ्या संधित वा दुखीच्या तक्रारी, दात आणि डोळ्याच्या समस्या या केवळ शारीरिक वेदना नसून त्यात शनिदेव तुमच्या कर्माची उधारी वसूल करत असल्याचे संकेत आहेत. जर तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवू शकला नाही तर हा काळ तुम्हाला नैराश्याच्या अशा खाईत लोटेल जिथून परत येणे तुमच्या कल्पनेपलीकडचे असेल. मेष राशीच्या जातकांनो, नात्याच्या या गुंत्यात आता एक भयानक सत्य उघड होणार आहे जे तुमच्या जवळच्या लोकांपासून तुम्हाला कायमचे वेगळे करू शकते. शनीची ही दृष्टी नातेसंबंधातील सर्व मुखवटे गळून पाडेल आणि तुमच्या समोर असे चेहरे आणेल ज्यांना तुम्ही आजवर आपले मानले होते, पण तेच आता तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची वाट पाहत आहेत. तुमची जिद्द आणि वाणीवर नसलेले नियंत्रण या नात्यामधील अंतराचे मुख्य कारण ठरेल. जर तुम्ही डोळसपणे याकडे पाहिले नाही तर कुटुंब आणि प्रियजनासोबत होणारी ही कटू वादावादी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा मानसिक त्रास बनेल. या चक्रव्यूहात सावध राहा, कारण एकदा का विश्वास तुटला तर तो पुन्हा जोडणे या 7.5च्या काळात केवळ अशक्य आहे. मेष राशीच्या जातकांनो, 7.5च्या या धगधगत्या ज्वालेतून जर तुम्हाला सुरक्षितपणे बाहेर पडायचे असेल तर अहंकाराचा त्याग करून भक्तीच्या मार्गाचा अवलंब करा. दररोज पहाटेच्या वेळी जेव्हा सूर्योदयाची पहिली किरणे आकाशाला स्पर्श करतात तेव्हा उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. हे केवळ एक धार्मिक कृत्य नसून तुमच्या मनातील अंधार दूर करण्याची एक ऊर्जा आहे. यासोबतच दर मंगळवारी हनुमान चालिसेचे नित्य पठण करा आणि ओम क्रां क्री क्रो स भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हे उपाय तुमच्या कर्माच्या पाशातून निर्माण होणारा तणाव कमी करतील आणि तुमच्या आयुष्यात एक संरक्षण कवच तयार करतील, ज्यामुळे संकटाची तीव्रता क्षीण होईल. मेष राशीच्या जातकांनो, शनिदेवाच्या क्रोधातून वाचायचे असेल तर तुम्हाला कर्माच्या शुद्धतेची कास धरावीच लागेल. दररोज रात्री शांत चिंताने शनीच्या बीजमंत्राचा ओम प्रा प्री प्रे प्रो स शनिश्चराय नमः 108 वेळा जप करा, ज्यामुळे तुमच्या मनातील भीती आणि अस्वस्थता हळूहळू नाहीशी होईल. लक्षात ठेवा, दानधर्म हा कर्माचा सर्वात मोठा तोडगा आहे. गरजूंना मदत करणे किंवा कष्टाळू लोकांशी नम्रतेने वागणे हे शनिदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे.
आहे. जर तुम्ही या कठीण काळात स्वतःला शिस्तबद्ध ठेवले आणि कर्माच्या वाटेवर अडखळला नाही, तर ही 7.5 तुमच्या आयुष्याला उद्ध्वस्त नाही तर पूर्णपणे बदलून तुम्हाला एक उच्च दर्जाचे यश प्राप्त करून देईल. मेष राशीच्या जातकांनो, 7.5चा हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक महायुद्ध आहे, जिथे तुमचे शस्त्र तुमचे कर्म आहे आणि तुमचे कवच तुमची भक्ती आहे. आता वेळ आली आहे ती स्वतःला सावरण्याची, स्वतःच्या चुका समजून घेण्याची, उद्याच्या वादळासाठी सज्ज होण्याची. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या कर्माच्या जबाबदारीला स्वीकारत नाही, तोपर्यंत शनीचा प्रकोप शांत होणार नाही. जर तुम्हाला या कठीण प्रवासात मार्गदर्शनाची मशाल हवी असेल, तर आमच्याशी जोडलेले राहा. मेष राशीच्या जातकांनो, येणाऱ्या प्रत्येक संकटाची चाहूल आणि त्याहून बाहेर पडण्याचे गूढ मार्ग जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. केवळ सबस्क्राईब करून थांबू नका, तर बेल आयकॉन दाबायला दाबा, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यातील अशा रहस्याची उकल आहे जी तुमची भीती कायमची नष्ट करू शकते. हर हर महादेव.